आपली यात्रा वर्षातून एकदाच येते. इतनी खुशी 40 रुपये में कमाया खेळ. रेड आणि येल्लोच्या मधला वाया घालवलंय वाया घालवलं. हॅलो फ्रेंड्स, मी आपणा सर्वांचा लाडका सुमेध जाधव आपल्या पहिल्याच व्लॉगमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करतो. हा आपला पहिलाच व्लॉग आहे आणि आज आपण कुठे चाललोय हे तुम्हाला कळेलच. आणि आपल्यासोबत कोण कोण आहेत. आत्ता आपण निघालोय बिल्डिंग खालून कर्जतमधून. आता पुढे आपल्याला कोण कोण भेटते ते बघूयात आणि पुढची धमाल काय होणार आहे आपल्याला समजेलच. मित्रांनो, अर्धा तास झाला आपला जो कोण माणूस आपल्याला म्हटलेला 5 मिनिटात येतोय तो अर्धा तास होऊन देखील आता आला नाही. आता येतोय. आता जस्ट फोन आलता, बघू कोण येते. जर बऱ्याच दिवसांपासून माझी युट्यूब फॅमिलीचे सगळे बोलत होते तुम्ही दादा व्लॉगिंग करा आम्हाला बघायला आवडेल. परंतु विचार केला काहीतरी वेगळं आणि चांगलं असलं पाहिजे, इंटरेस्टिंग असलं पाहिजे की व्लॉग करताना देखील मला मजा येईल. तर आज चाललोय आपण कुठे बघूयात. आणि आपला माणूस आलेला आहे, बघा कोण येतोय. अर्धा तास उशीर होऊन देखील स्पीड बघा. तर हे आहेत जगदीश पाठारे. हा 5 मिनिटं झालेली आहेत का तुमची. आणि त्यांच्यासोबत कोण आले. अरे बापरे, दुनिया के जाने माने. कोण आहे बाबा हे, दाखव आपल्या ऑडियन्सला. बोला बोला, तुमचं नाव सांगा. आमचं नाव आर्यपार. आर्यपार. हा, यांचं नाव आज नवीन नामकरण झालेलं आहे. यांचं नाव आर्यपार. तर ऑडियन्स लक्षात ठेवा, आर्यपार. आणि बापरे बापरे, केशात आणलेलं का काय भजीपाव. बघा बघा, अर्धाच उशीर झालेला आहे पण दादाने आपल्यासाठी खास भजीपाव घेऊन आलाय. आणि आपण कुठे चाललोय हे तुम्हाला लवकरच समजेलच. तर दादा काय म्हणणं आहे तुमचं, कुठे चाललोय आपण, काय सांगाल थोडंसं ऑडियन्सला आपल्या. तरी अजून कल्पना नाहीये, कळेल त्यावेळेस नक्की उत्तर देण्यात येईल. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय बिल्डिंग खालून कर्जत मधून. आता आपण चाललोय कुठे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. भेटूयात फ्रेंड्स. तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपण दादाची i20 ठेवली घरी, म्हणजे वॅगनर घेऊन परत चाललोय. याच्यामध्ये परत 15 मिनिटं वाया गेलेली आहेत. तर दादाला विचारूयात कसं वाटतंय तुला वॅगनर मध्ये बसून. मस्त एकदम. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, आमच्या दोघांचे जॅकेट बघा, स्वेट्स एकदम सेम आहेत. आज आम्ही खास डीमार्टला गेलेलो शॉपिंगसाठी आणि आम्ही दोघांनी सेम घेतले. कोणाला जास्त चांगलं वाटतंय, मला की जगदीश दादाला, कमेंटमध्ये सांगा. काय सांगशील दादा आपल्या ऑडियन्सला. काय ना, आम्ही आज फुल एन्जॉय करण्यासाठी चाललो आहोत. ते कुठे जाऊ ते समजेलच. आता आम्ही 4 फाट्यावर आपली फेमस ठाकरेंची भजी आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत. आता आपण आपल्या मित्राला फोन लावूया, तो पण आपल्या सोबत येणार आहे. तर आपल्यासोबत येणारे कोण, तर माडपचा समीर गायकवाड. त्याला फोन लावलाय, बघू कुठपर्यंत आलाय तो माडपवरूनच येणार आहे तिकडे. बघूया कुठपर्यंत पोहोचलाय तो. समीर गाडीवर असेल, बाईकवर येतोय तो. फोन उचलत नाहीये, त्याचा फोन आला तर आपण उचलूयात, भेटूयात. आता जस्ट आम्ही सोडलाय कर्जत 4 फाटा. आता निघालोय पुढे. अर पार ग केला स्वर्ग पहिला प्यार ग कावी सरेली सग. अर पार ग केला स्वर्ग पहिला प्यार ग कावी सरेली सग. कशी कशी निघाली तू हलक्या मनाची, परवा नाही केली तू ग तुझ्या याराची. मोका पाहून धोका देऊन जीव लावून काटू गेली सग. हॅलो हॅलो हॅलो. हा, कुठे आला सम्या.
आहे यात्रे. तुम्ही कुठे आहेस? आम्ही आता पार्किंग मध्ये आलोच. आलो 5 मिनिटात आलो. थांबू कुठे ते म्हणतो रे. गाडी लावू का बाईक माझी पार्किंगला? हा लाव आलो. तर फ्रेंड्स आता आपण धाळ फाट्यावर साम्याला सांगितलंय आपण पार्किंगला, तर आपण फटाफट जाऊया तरी साम्याला भेटूयात. तर फ्रेंड्स तुम्हाला समजलं असेल आम्ही आलोय सासगावच्या जत्रेमध्ये. अरे बघा इकडे गरम गरम चणे आहेत. तुला खायचे का चणे? तर नंतर चण्याचा कार्यक्रम नंतर असेल. आता आम्ही चाललोय सासगावच्या यात्रेमध्ये. तर बघूयात सासगावचा नजारा. आणि साम्या आपली वाट बघतोय पुढे. साम्याला कॉल लाव. समीरला कॉल लावतोय आणि समीर आपल्याला भेटतो. चला. पारग केलस मार्ग पहिला प्यार ग कावी सरेली सग. पारग केलस मार्ग पहिला प्यार ग कावी सरेली सग. मित्रांनो आपला समीर आम्ही आता सासगावच्या जत्रेमध्ये आणि बघा आम्ही काय मजा करतो. पहला घंटी लगाओ जगदीश भाऊ लगाओ, पहला घंटी लगाओ, चालू करो. जल्दी आ जाओ, आधा मिनट में गेट लॉक हो जाएगा. आकाश पाळणा मात्र बघूया कोण जल्दी खोलाओ कशी मजा घेते. उमेद समीर जगदीश रुपेत लई भीती वाटते सांगतोय दादा या गर्दी मध्ये शिराईला. सुमेधने आता इथल्या इथे लगेच गाणी तयार केले सासगावच्या यात्रेवरून. सोका तीन लास्ट डे है. सोका 3 या स्टोअर मध्ये कोणतीही वस्तू घ्या 120 रुपये. वर्षातून एकदाच येते. वर्षातून एकदाच येते. इथे 50 रुपये. कोणती वस्तू घ्या कॉस्मेटिक 50 रुपये. सर मिलता है 30 रुपये में. घर का संसार है. घर का संसार 30 रुपये. आमच्या समीर पण आता जिद्दीला पेटलाय. मजा करतोय फोन. तर बघूया सम्या का तुझ्या गर्लफ्रेंड वगैरे साठी चप्पल वगैरे घ्यायची आहे का? ब्रँडेड चप्पल मिळतात 100 रुपयाला. कुठलाही जोड 100 रुपये. इकडे बघा. हे बघा चमकले डोळे. शेवटचा दिवस. तुम्ही गॉगल घेतोय लहान पोरांसाठी. घेऊन टाका. कसा ब्रँडेड गॉगल आहे. सासगावच्या यात्रेतला ब्रँडेड गॉगल. चमकता हुआ. सांगतोय दादा या गर्दी मध्ये फिरायला. गर्दीमध्ये फिरता मस्तपैकी हा तिथे रे 5,000 रुपये. 5,000 रुपये ब्रँडेड गॉगल. किती रे? काय कितीला आहे? अरे बाबा 5,000 बोल ना. ते बघा करणार 5,000 रुपयाचा गॉगल आम्ही आता घेतलेला आहे. क्षेत्र पण आजच घेतलं. सस्पेंड झालेले आहेत आता. दुनियामधले हे गॉगल फक्त सासगावच्या जत्रेमध्ये मिळतात. बाकी कुठं दुबईला जा, अमेरिकेला जा, मेक्सिकोला जा, कुठेही जा. हा फक्त 5,000 रुपये. सासगावच्या यात्रेत चौघांनी 20,000चे गॉगल घेतले जातात. 5,000ला एक. आपल्या सर्वांचा लाडका राजा. तर आपण बघतोय सासगावच्या यात्रेतली ही गरमागरम जिलेबी. थोड्याच वेळात याचा एक मनमुराद आस्वाद आम्ही आता घेणार आहोत. दाखवण्यात येईल. आता आम्ही आलो जिलेबी खायला. मी कमीत कमी 5 किलो जिलेबी खाणार आहे. कमीत कमी 5 किलो जिलेबी. जगदीश तू किती खाणार? 5 किलो. हा फक्त शेव खाणार आहे 20 किलो. 5 किलो जिलेबी खाणार. तुम्ही किती खाणार आहे? 2 किलो बस. 5 किलो जिलेबी घेतली आम्ही खायला. आता मी सध्या टेस्टिंगला 5 किलो घेतलेली आहे आणि नंतर मी 5 किलो आता जिलेबी खाणार आहे. 5 किलो जिलेबी आणि 1 किलो घाटी शेव. तो आपण कशी लागते.
झुरतो ग मी मनामधी, झुरतो ग मी मनामधी, रोज रात्री येतेस तू सपनामधी. थंडीचा महिना सांगतोय दादा, आता थंडीचा महिना सांगतोय दादा, थंडी ही पडले गुलाबी, आणलंय माझं वाटतोय सांगतोय सासगावच्या जत्रेत खायला जिलाबी. एक नंबर लगेच जागेवर आम्ही खातोय जिलेबी, तुम्ही पण या जिलेबी खायला. थंडी ही पडले गुलाबी, लय माझं येते सासगावच्या जत्रेत खायला जिलेबी. जिलेबी खाऊन झाली आहे, आता जिलेबी खाता खाता आकडा सुचला सुमेध भावाला. हा काय आल्या आल्या ऑर्डर दिले आमच्या रुपेश रावानी, आल्या आल्या ऑर्डर दिले आमच्या जगदीश दादानी, सासगावच्या जत्रेत लय मजा केले आमच्या सुमेध भावानी. या जिलेबी खायला या. सासगावच्या यात्रेत लय मजा केले आमच्या सुमेध भावानी. मी जिलेबी आणि शेव खाऊन आता निघालोय. आता समीला विचारतो आपण कुठे जायचं. समय आता समीर मला कुठे फिरवतो आता. आता आपण जाऊया पाळण्यामध्ये बसायला. तू बसणार ना? 100%. आम्ही जात आहेत गाय पाळण्यामध्ये बसायला. आता आणखीन मजा येणार पाळण्यामध्ये. आता जरा आम्ही थोडंसं नाश्ता केले, जिलेबी जरा भूक लागली होती. आता मजाच मजा, पुढे मजाच मजा. मित्रांनो, आता या यात्रेमध्ये जगदीशदादा खेळत आहेत नसीब का खेळ. तर बघूया आज हे बॉल सोडून काय कमाल करतात ते. 6 बॉल आपले टाकले जात आहेत. 2 दुणे 4 हे झाले. 2 दुणे 4. आता बघूया काय काय नशिबात आहे आपल्या. बघूया आता हे काय देत आहेत की आम्हाला हलवतच नेत आहेत. काय बघा 12ला बोलला तुला अक्षरशः 12 नंबर बघूया. 12 नंबर तिकडे क्लिप आहेत. पाहिजे काय 12 नंबर आमचे 12 वाजले. अशा तऱ्हेने 1 बॉल शिल्लक आहे. 11. हे बघा माझं आवडतं गाणं इथं लागलेलं आहे. आता तुम्हाला टीव्ही बक्षीस मिळणार आवडत्या गाण्यावर. आता मला ही पाहिजे. त्यात टाकला असं सगळ्या क्लिप तरी भेटल्या. मनातला 12चा आकडा आज इथं लागलेला आहे आणि आम्हाला भेटलेले आहेत सुंदर असे क्लिप. अभिनंदन. टाळ्या 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 टाळ्या. आणि इतनी खुशी 40 रुपये में कमाया खेल के नसीब का खेल. काय क्लिपा. वा वा काय तो कलर. बायको खुश. तर सुमेध खेळतोय रिंग. आता बघू किती पैसे लागतात सुमेधला. 10 लाख रुपये मी जिंकणार आहे. 10 लाख. एक तरी रिंग पडला तरी माझ्याकडून 100 बक्षीस. पहिला जिंकलो आहे 200 रुपये. दुसरा खेळतो 400 रुपये. मी आता 10 लाख रुपये जिंकलोय. आता जगदीश दादाला सांगतोय बाबू 100 रुपये केलाय. अशा प्रकारे रिंग संपल्यात वाटतं आता आमच्या. आणि 1 पण रुपया नाही लागला. तर मित्रांनो आता आम्ही बॉल टाकले आणि आम्ही रिंग टाकल्या आणि आता फुगे फोडून आता बघू साम्या किती फुगे फोडतोय. तर आता फुगे
तर जादुई गॉगल घालून आज समीर इथे जादुई गॉगल झालेला त्रास होईल. किती शॉट? 50 की 10 गोलीवर 50 की 10 गोली. कोणता फोटो सांग? पिवळा. येल्लो. पटाक ऑरेंज फुटला. नेम चुकलेला आहे, सामेचा नेम चुकलेला आहे. भाई लोड कर. बॉर्डर झाले वाघा बॉर्डर. आता सांग कोणता फोटो? येल्लो, परत येल्लो. येल्लो. येल्लो येल्लो. आता सांग कोणता फोटो? आता बघू जगदी आता कोणता बोलतोय. रेड. आता कोणता फोटो सांग? आता ब्लू. आता ब्ल्यू आला तो बघतो. येल्लोच्या खालचा ब्ल्यू. रेड आणि येल्लोच्या मधला. ए शाबाश, ये होईना बात आमचा पठ्ठ्या. चल अजून एक लाव तिथं. आता कोणता? ग्रीन फोडू का? ग्रीन. हा तो ग्रीन. जास्त पातळ दिसतोय काय? आता मी फोडतो बघू. थांब. आता सुमित फोडतोय. आता सुमितराव 5,000 रुपयाचा गॉगल लावून 5,000 रुपयाचा गॉगल लावून माईक सोडून आज त्यांनी गन हातात घेतलेली आहे. बघूया. वाया घालवलंय. अजून एक चान्स आहे सुमितरावांना. शाबाश. तर हे आहेत आमचे मुगाचे दाणे, सिल्वर मुगाचे दाणे. अय हसले बघा. आहे दादा इकडे बघ परत एकदा. खरं आहे का नाही मुगाचे दाणे? हा हे आहेत मुगाचे दाणे. 3 बॉल टाकणार आहे आणि ते ग्लास जर पडले तर आम्हाला आता काहीतरी बक्षीस मिळणार. मी तर बॅटच घेणार आहे. आम्हाला जर क्रिकेट खेळायची सवय. मी एक शेवटचा मी टाकतो. मला तुम्ही काय जादू करतोस तू? असं प्रेमान टाक. प्रेमाने पडणार नाही. अजून पाहिजे. राहिला थोडक्यामध्ये वाचला. आणि अशा पद्धतीने आमचा गेम 150 रुपये गेलेले आहेत. आता मी छोटे बॉल टाकले, त्याच्यानंतर रिंग टाकली, त्याच्यानंतर आम्ही फुटबॉल टाकला, क्लासेस केलं. आणि आता अजून एक आमचा मित्र येतोय मुंबई पोलीस. आता तो कोण आहे तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. कोण आहे सांगा तो? मित्रांनो अशा प्रकारे आम्ही फुल धमाल केलेली आहे. तर सम्या तुला कसं वाटतं? एकदम मस्त मजा आली खूप. आज भरपूर दिवसातून एन्जॉय केला. भरपूर एन्जॉय केलेला आहे आम्ही आता. आणि 5-5 हजाराचे 4 गॉगल घेतले. 20,000 रुपये खर्च केला झाली फक्त. आणि फक्त आमच्या जगदीश दादांनी खर्च केलेला 20,000 रुपये फक्त गॉगलचा. आणि आम्ही जिंकलेलो सुद्धा आहोत. आणि आम्ही जाम पैसे जिंकलेलो आहेत. आणि हे जगात कुठेच भेटणार नाही. फक्त सासगावच्या जत्रेमध्ये, ते पण जिंकलेले 40 रुपयामध्ये क्लिप. आता जगदी दादाची बायको खूप खुश होणार आहे तुझी आम्हाला तुझ्याकडे. आणि आता आमचा मित्र येतोय मुंबई पोलीस. जत्रा बंद झाल्यानंतर बघा. आणि मागे गाणं लागलं आनंद शिंदेचं, दिल्यारोळी सायंकाळी. आणि आता हे पाटलं काळभरणीला भूतान झपाटलं. जत्रा संपलेली आता. आजचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही शेवटच्या दिवशी आलोय. तर जगदीश दादा खूप खुश होता, कारण की तो दुसऱ्यांदा आलाय. 2दा येऊन गेलाय तो. आमची पहिलीच वेळ आहे. तो दुसऱ्यांदा चाललाय घरी पुन्हा. तर तुला कसं वाटतंय? एवढं
बक्षीस जिंकलायस तू 40 रुपयाचा खेळ खेळून, नसीब का खेळ, कसं वाटतंय तुला? शेवटचा दिवस आहे जत्रेतला. आज आम्ही जत्रेची समाप्ती करण्यासाठी आलेलो आहोत. तसंच आता उद्या परत आमची दैवणीची यात्रा चालू होते. परत भेटू दैवणीच्या जत्रेत. आणि तर हे आलेले आहेत आमचे सर्वांचे लाडके मुंबई पोलीस अक्षय जाधव आता आम्हाला जॉईन होत आहेत. आणि जत्रा संपल्यानंतर आलाय, ड्युटीवरून आलाय मुंबई पोलीस अक्षय जाधव. तर माझा गॉगल मी त्याला 5,000 रुपये किमतीचा त्याला मी आता गिफ्ट. तर चला आता अजून एक राऊंड मारूया अक्षयला घेऊन. चल चल पुढे बस ना, चल पाळणा विल्लन बस ना तू. पाळणे बंद झाले सगळे बाबा. कसं बंद झालं? तिकडे फिरतोय. तिकडे जाऊ. पाळणे बंद सगळे आता बंद झाले. तिकडे फिरतोय, तिथं फिरतोय. बस जे चालू असेल त्याच्यामध्ये शेवट बस ना बाई. चला जाऊ, चला पटापट. त्या पद्धतीने मोगणी आलेली आहे सामान भरायला. मित्रांनो आमचं जाधव पोलीस पुढे गेलेले, अक्षय पुढे गेलेले. आम्हाला तुम्हाला कुठल्या पाळण्यात बसायचे बसा. आता आम्ही चाललोय या पाळण्यामध्ये बसायला. बहुतेक तो पण बंद होत आलाय. आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर जाऊन त्याच्यामध्ये बसायचे. चला आता बघूया आम्हाला ती राईड्स भेटते का. तर मित्रांनो आता उशीर होत आलेला आहे आणि टाईम झालेला आहे जत्रा बंद व्हायचा. तर आम्हाला जेवढी करता येईल, ॲक्च्युली आम्ही उशिरा आलो, जेवढी करता येईल तेवढी आम्ही मजा केलेली आहे. आता बघूयात बाकी सगळं उरलेलं शिल्लक आहे. राईड्स कंप्लीट करून येतो आम्ही. बघू एक्सपिरियन्स कसा आहे तो आणि पुढे तुम्हाला दिसेलच. दिसली साधी लावून नदी का बरबादी माझी केली सगळं पार ग केला स्वर्ग पहिला प्यार ग काली सरेली सगळं. पाळण्यात बसलेलो आहे. पाळणा चालू झालेला आहे. आणि मेन म्हणजे हा 5,000चा नजारा दिसतोय तुम्हाला देखील दाखवतो बघा. हा बघा जगदीश दादानी 5,000चा गॉगल. दुबई, कुवेत, अमेरिका कुठेही जा जगाच्या पाठीवर हा पाळणा फक्त आणि फक्त तुम्हाला भेटेल सासगावच्या जत्रेमध्ये. हा बघा वरचा नजारा, वरून कसं दिसतं सासगाव. वरून कसा नजारा दिसतोय बघा. हे आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे समोर. बहिणींना खोटं बोलून पायी फाट्यावर काम आहे आणि सासगावच्या जत्रेमध्ये फिरायला आलाय जगदीश दादा. आता व्हिडिओमधून बहिणींना समजणार आहे. तर दादा मग बहिणींनी तुला विचारलं तर काय सांगशील बहिणीला? काय ना आता शिव्या ऐकायचे धडे. तर बघा आणि वहिनी ओरडायला नको म्हणून तो जिंकलेला आहे कपड्याची क्लिप आणि बॉल खेळतोय. तर चला आम्ही घेतो आकाश पाळण्याची मजा. तुम्ही देखील आमच्यासोबत घ्या आकाश पाळण्याची मजा. सुमेध बसलाय पाळण्यामध्ये आणि इकडे आम्ही बसलोय. आता आम्ही उंचावर आहेत. आता आम्ही बघत आहोत खोपोलीचा तो नजारा. तो तिकडे आपलं विठ्ठलाचं मंदिर, ही सासगावची यात्रा. अक्षरावर नाही बसले. अक्षर बसतील ना अक्षय.
मजा वाटते फिरताना या आकाश पाळण्यामध्ये लय मजा वाटते फिरायला या आकाश पाळण्यामध्ये. तर मित्रांनो आमचा आता आकाश पाळण्याचा राऊंड संपलेलं आहे आणि आता उतरवण्याचं काम चाललंय. तर त्याच्यात तुला कसं वाटलं आणि हा गॉगल तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पहिला प्यार ग कावी सरेली सग. या अक्षयचे सगळे भावलोक आले आणि यांचं देखील आपल्या ब्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि संपूर्ण आपली तुमची फॅमिली आहे. आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि खास करून अक्षय रावांचा कारण की पाळण्यात बसायचं संपूर्ण ते अक्षयचे सगळा खर्च अक्षयने केलेला आज पाळण्यात बसायचं. किंगमेकर अक्षय जाधव किंगमेकर. तर मित्रांनो आपल्यासोबत आकाश पाळण्यामध्ये मुंबई पोलीस अक्षय जाधव हा देखील बसलेला. त्याचा अनुभव विचारा तुला कसा वाटला आकाश पाळण्यात बसून. तर मित्रांनो आकाश पाळण्यामध्ये बसण्याचा सगळा खर्च मुंबई पोलीस अक्षय जाधवने केलेला आहे. आणि आकाश पाळण्यात बसल्यानंतर एक गाणं सुचलं मला काय आहो वरान खाली वरान खाली वरान खाली आहो वरान खाली आहो वरान खाली वरान खाली हा गोल गोल फिरतोय असा हा गोल फिरतोय असा. वरान खाली हा गोल गोल फिरतोय असा. अहो येऊन बिंदास साजगाव मध्ये आकाश पाळण्यात बसा. सासगाव मध्ये आकाश पाळण्यात बसा. आम्ही बसलेलो आहे तुम्ही देखील या बसा आणि आकाश पाळण्याची मजा घ्या. तर मित्रांनो आम्ही आता शेवटची राईड केली ब्रेक डान्स मध्ये आणि आता पूर्ण यात्रा बंद झाले. तर मित्रांनो आत्ता आम्ही सगळी मजा केलेली आहे. आम्ही जिलेबी शेव खाल्लेली गेम खेळलेलो आहे पाळण्यामध्ये बसलेलो आहे आणि साम्यानं देखील व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आणि 20,000 रुपयांचे 4 गॉगल लावून आम्ही आत्ता मुंबई पोलीस अक्षय जाधव यांच्यासोबत आता आम्ही घरी जात आहोत. तर ओव्हरऑल ना कशी वाटली सासगावची जत्रा साम्या यात्रा आम्हाला एन्जॉय केलं. आम्ही खूप एन्जॉय केलं. पुढच्या वर्षी नक्की एन्जॉय करायला सासगावच्या यात्रेला. यात्रेचा शेवटचा दिवस आणि आता शेवटची राईड करून आम्ही घरी चाललेलो आहे. आता इथून आम्ही जाऊन कुठेतरी जेवणार ना मग घरी जाणार. ओके ओके अशी मस्तपैकी यांनी आता आम्हाला संधी दिलेली आहे. आता आम्ही जाम जेवणार आहेत जाम जेवणार आहेत. आणि भावड्या तुला कसं वाटलं. मला एकदम खूप वाटलं मस्त. शेवटचा दिवस आणि शेवटचा रात्र ही एकदम मजेशीर आमची चालली आहे. आणि आम्ही आता चाललो आहे जेवायला. आम्हाला कोणतरी आम्हाला खावायला. आणि आता सगळी जत्रा देखील संपलेली आहे. सगळे घरी जायच्या मार्गावर जेवायला. बघा आम्ही काय काय जेवतोय पुढे. तर आज आम्ही सासगावची यात्रा आज पाहण्यासाठी आलतो आणि माझे बंधू महाराष्ट्राचे लाडके गायक सुमेधजी जाधव हे सुद्धा आमच्या या यात्रेमध्ये सहमत होते. व तसेच आमचे बंधू जगदीश दादा व तसेच रुपेश दादा हे सुद्धा आपल्या आणि समीर पण होता रे आपला. आणि समीर हा सुद्धा होता माझा भाऊ. अहो जीवाच्या जीवला ग यारांच्या हाताला हात धरून माझ्या जीवाच्या जीवला ग यारांच्या हातामध्ये हात धरून अहो जीवाला लई बरं वाटलंय दादा सासगावची यात्रा फिरून. जीवाला लई बरं वाटलंय दादा सासगावची यात्रा फिरून. तर मित्रांनो सासगावची यात्रा आम्ही फिरलेलो आहे. संपूर्ण पाळण्यांमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. चाललोय आम्ही आमच्या घरी. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. कुठे आलो आपण. आता आम्ही आलो फूड पार्कला. खोपोलीमध्ये फूड पार्कला जेवण करायला आलोय. अतिशय रिजनेबल आणि चांगल्या प्रकारचे फूड या ठिकाणी मिळतो. काय तुम्ही कुठून लांबून येत असेल खोपोलीमध्ये इथं फूड पार्कला येऊन एकदा व्हिजिट करा.
2 वर्षापासून भरपूर फेमस झालं आहे आणि ते प्रत्येकाने येऊन जेवलंच पाहिजे. खोपोलीमध्ये सगळ्यात रिजनेबल आणि चांगलं हॉटेल आहे. तर मित्रांनो, आता आम्ही सासवडच्या आले फूड पार्कला जेवण करण्यासाठी आणि त्या ऑर्डर केली आहे समीरने काय ऑर्डर केली आम्हाला सांगितलेलं नाही. आता बघू काय काय ऑर्डर येते. तुम्हाला काय वाटतंय, काय ऑर्डर केलं असेल? समीर रावांची ऑर्डर म्हणजे दातांना त्रास. आणि आमची ऑर्डर आलेली आहे. आता तुम्हाला पाहायला दिलं आहे. तुम्हाला ऑर्डर आलेली आहे पाहायला. आम्ही आज सातगावची यात्रा एन्जॉय केलेली आहे आणि नंतर आम्ही आलो आता फूड पार्क हॉटेलला जेवायला आणि माझ्या सोमेत आहेत आपले माझे बंधू उमेश जाधव आणि तसेच समीरजी गायकवाड आणि धन्यवाद. प्रतीक जाधव तसेच जगदीशजी पाठारे आणि रुपेश दादा तसेच साहिल आम्ही जेवायला सुरुवात केली. आता जेवायला आम्ही सुरुवात करत आहे आणि खूप आम्ही एन्जॉय केलेली आहे. या गाईज खायला. आता खूप भूक लागलेली आहे. कॉन्सन्ट्रेट ऑन चिकन. सो वी हॅव टेकिंग आवर फर्स्ट बाईट. तुम्ही पण खा, जेवा, झोपा. गुड नाईट, शुभरात्री, बाय. मित्रांनो, अशा पद्धतीने आज बरेच दिवसाच्या चर्चेनंतर आपल्या सर्वांचे कॅप्टन गायक आरपार फेम सुमित जाधव यांचा आज ब्लॉग सुरू होत आहे आणि आणखी नवीन तुम्हाला खूप काही सरप्राईज देण्यात येतील अशा पद्धतीने आज तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बांधवांनो, कडाक्याच्या थंडीमध्ये आज पहिला ब्लॉग आपण शूट केलेला आहे. समीर गायकवाड, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, अक्षय जाधव, आपले दोघं भाऊ साहिल, त्याच्यानंतर जगदीश दादा आणि रुपेश तोडकर. तर अशाच प्रकारचे तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देत आहे आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं जातं व्लॉग करा. मी आज सुरुवात केलेली आहे. तर आपल्या व्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा आणि आपलं सुमित जाधव हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.